नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण सध्या इतकं आयाराम गयाराममय झालंय की कधी काय होईल, कोण कोणत्या पक्षात जाईल याचा अंदाज लावणं हे भल्या भल्या राजकीय पंडितांनाही जमत नाहीये। मंडळी, खरं तर सध्या पावसाचाही अचूक अंदाज लावणं हे विज्ञान आणि तंत्रज्ञानानं शक्य केलंय, पण राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज लावणं मात्र खरंच कठीण नाही तर अशक्य झालंय। आता हेच पहा ना, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवसाचं कामकाज आज सुरू झालं। सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू झालं, सरकार विरोधी घोषणा सुरू होत्या, विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ पत्रकारांची लगबग सुरू होती। हे आंदोलन संपण्याच्या आतच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर उर्फ जमो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं। त्यामुळे पत्रकारांनी जमो अभ्यंकरांची माहिती शोधायला सुरुवात केली। तोच विधिमंडळ सचिवांच्या केबिनमधून एक व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली। त्या व्हिडिओत कोण कोण होतं मंडळी, तर पहिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाजूला दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, त्यांच्या जोडीला महायुतीच्या नेत्यांची फौज, पण त्यामध्ये एक चेहरा होता जो महायुतीचा नव्हता, पण तो होता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचा। मंडळी, एकदम बरोबर ओळखलं, त्याच आमदार सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी चक्क महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ऑपरेशन टायगर 3.0 अधिकृतरित्या सुरू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं। मंडळी, या घडामोडीनं मवियात फक्त ठाकरेंचंच टेन्शन वाढलंय असं नाही, तर पवारांच्या राष्ट्रवादीतही आज झालेल्या चर्चा लक्षात घेता तिथंही काही ना काहीतरी शिस्त आहे याचा अंदाज येतोय। एकूणच काय मंडळी, विधिमंडळात राक्षसी बहुमत असूनही महायुतीत सुरू असलेलं इनकमिंग आणि त्यामुळं कमकुवत होत जाणारा विरोधी पक्ष पाहून राजकीय जाणकार सशक्त लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करतायत। एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे याची चर्चा आणि विश्लेषण आपण करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न, खासदारांनंतर आमदार सचिन अहिरांचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र, ठाकरेंचे इतर आमदारही फुटतील असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला यावर उत्तरासाठी दिलेले आहेत। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेत नेमकं काय चाललंय याचा सध्या कुणालाही थांगपत्ता लागत नाहीये। किंबहुना आपल्या अवतीभोवतीच्या शिलेदारांमधला नेमका आपला माणूस कोण आहे याची उद्धव ठाकरेंना तरी कल्पना आहे का, असा प्रश्न पडावा इतकी धक्कादायक घडामोड आज पाहायला मिळाली। विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे एकनिष्ठ शिलेदार असल्याचं मानलं तरी जात होतं। उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या गोटातील नेते म्हणून त्यांची जाहीर ओळख होती। त्याच आदित्य ठाकरेंच्या शब्दांमध्ये सांगायचं तर अगदी काल परवापर्यंत सचिन अहिर हे त्यांच्या सोबत वावरत होते। आमदारकीच्या पलीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची आणि विविध कामगार संघटनांवरच्या पदांची जबाबदारी अहिरांकडे होती। पण आज सकाळी त्याच सचिन अहिरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी देऊन महाराष्ट्राला धक्का दिला। शिंदेंच्या बंडाला मंडळी 4 वर्ष झाली। त्याच दिवशी म्हणजे 22 जूनला ठाकरेंच्या 6 लोकसभा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता आणि योगायोगानं 4 वर्षांपूर्वी 30 जूनला शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। आज त्याच दिवशी सचिन अहिर हे शिंदेंच्या सेनेत सामील झाले। त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले, त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो या ठिकाणी। एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही। ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू। खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची
जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघ आता काय होतो, आता तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं. काय चाललंय काहीच कळत नाही मंडळी. पण विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करून आता एकनाथ शिंदे आपले नेता असल्याची घोषणा केली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडाली. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत या दोघांनी या घडामोडीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पण विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आणखी एका धक्क्यावर सचिन अहिर यांच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मपरीक्षण करायला हवं असं म्हटलंय. स्वतःची ॲडजस्टमेंट करायला हे आपल्या पक्षात आले होते आणि आमच्या पक्षात येऊन स्वतःचं महत्त्व वाढवून समोरच्या बाजूला बार्गेनिंग पॉवर कशी वाढवेल हे त्यांचे प्रयत्न होते. अहो, शरद पवारांच्या किचन कॅबिनेटमधले म्हणून त्यांना समजलं जायचं, ते त्यांचे नाही झाले तर आमच्या पक्षाशी कसे काही एकनिष्ठ राहू शकतात. आम्ही कसं त्यांच्यावरती कल्पना आली होती वरळीत असेल किंवा एकंदरीतच सगळं मला माहीत नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं. पप्पा सांगा कुणाचे या मराठीतल्या एका जमान्यातल्या सुपरहिट गाण्याच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर सांगा कुणाचे असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळेल का, हाही एक प्रश्न आहे. पण आपण प्रयत्न तर करून पाहू. तसं पाहिलं तर सचिन अहिर हे मूळचे एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक. 1999, 2004 आणि 2009 सालच्या सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये ते वरळी मतदारसंघातून निवडून आले. पण 2014 साली त्याच वरळी मतदारसंघात एकसंध शिवसेनेच्या सुनील शिंदेंकडून सचिन अहिरांचा 23,000च्या मताधिक्यानं पराभव झाला. त्यापुढच्या 5 वर्षात मंडळी महाराष्ट्राचं राजकारण इतकं बदललं की 2019 साली ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनं म्हणजे आदित्य ठाकरेंनी थेट विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सुनील शिंदे यांना मिळालेलं मताधिक्य पाहता वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सुरक्षित होताच, पण त्यांच्या प्रतिमेला साजेसा असा शहरीही होता. त्यामुळे 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष असलेल्या सचिन अहिरांना आपल्याकडे वळवण्यात एकसंध शिवसेनेला यश आलं आणि मग वरळीत आदित्य ठाकरे तब्बल 77,000च्या मताधिक्यानं निवडून आले. त्यानंतर एकसंध शिवसेनेकडून 2021 साली सुनील शिंदे यांना आणि मग 2022 साली सचिन अहिर यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली. म्हणजे 2022 साली एका अर्थानं वरळी मतदारसंघात एकसंध शिवसेनेचे 3 आमदार राहत होते. तिघही योगायोगानं एकाच पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे शिंदेंच्या बंडानंतर आणि मनसे विरोधात असतानाही 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे 9,000च्या मताधिक्यानं निवडून आले. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडी पाहता सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोघांनाही आपल्या भावी कारकिर्दीचा विचार हा करावा लागणार आहे. सचिन अहिरांच्या आमदारकीची मुदत ही 2028 साली आणि सुनील शिंदेंच्या आमदारकीची मुदत 2027 साली संपणार आहे. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना त्यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवू शकण्यात कितपत समर्थ आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे सचिन अहिरांनी यापुढच्या काळासाठी आपली राजकीय सोय ही शिंदेंच्या शिवसेनेत लावून घेतली आहे. पुढची 2 वर्ष ते विधान परिषदेच्या उपसभापती पदावर नक्की राहू शकतात. त्यानंतर शिंदेंची शिवसेना त्यांना विधान परिषदेवर पाठवू शकते किंवा 2029 साली सचिन अहिर हे वरळी किंवा शिवडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही आहे. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे असे आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवलंय, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर. कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो, हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण
कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. जो बारीक केलेला आहे तो तसाच राहणार. मंडळी, सचिन अहिरांच्या पक्षांतरावर आपण एकनाथ शिंदेनं ऐकलं, सचिन अहिरांनं ऐकलं, आदित्य ठाकरेंना ऐकलं, पण हे झाले राजकीय दावे आणि प्रतिदावे. पण या पक्षांतराबाबत कायदा नेमकं काय सांगतो आपण तेही पाहूया. अपात्रतेची कारवाई होऊ शकणार नाही, कारण जी 10वी सूची आहे, जे शेड्यूल 10 आहे, त्याचा पार्ट 5 जो आहे तो अशा इलेक्शनला म्हणजे सभापती आणि उपसभापतीच्या इलेक्शनला इम्यून करतो, कारण त्यांच्यासाठी हा डिफेक्शन लॉ लागू होणार नाही. त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, इलेक्शन कंटेस्ट करण्याच्या अगोदर त्यांनी त्या मेंबरशिपचा, त्या पॉलिटिकल पार्टीचा ज्याचे ते होते किंवा ज्या ते बिलॉंग करतात त्याचा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, आणि ते दिल्यानंतर ते कंटेस्ट करू शकतात. त्यांना अँटी डिफेक्शन लॉ लागू होणार नाही, कारण त्याच्यासाठी शेड्यूल 10चं 5 हे एक्सेप्शन आहे. म्हणजे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत केलेला प्रवेश, याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे. त्या दोघांचीही चर्चा करण्यात येईल. आणखी एक महत्त्वाची बातमी, आणि ती आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह तयार झालेत. त्यातला एक गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय पुढे करतोय, तर दुसरा गट थेट एनडीएची वाट धरावी अशी भूमिका घेत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात शांततेनं सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं दिसतंय. ठाकरेंचे 6 लोकसभा खासदार फुटल्यानंतर पवारांचेही खासदार फुटणार अशी चर्चा सुरू झाली होती, कारण विकास निधीसाठी विरोधी बाकांवर बसून काहीही फायदा नाही, आणि म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो असं ठाकरेंचे बंडखोर खासदार अगदी उघड उघड सांगतायत. त्यामुळेच की काय पवारांच्याही काही खासदारांनी विरोधी बाकांवर बसण्यापेक्षा मतदारसंघांच्या विकास कामांसाठी म्हणून एनडीएत घटक पक्ष म्हणून संधी मिळणार असेल तर त्या दिशेनं गेलं पाहिजे असं मत व्यक्त केल्याचं समजतं. तर दुसरीकडे पक्षातील दुसरा गट हा काँग्रेससोबतच राजकीय भविष्य किंवा भवितव्य हे सुरक्षित असल्याचा दावा करत आहे. आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे. तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या संभाव्य घडामोडीबाबत चर्चा केली, किंबहुना जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांनी काय म्हटलं तेही पाहिलं. पण आजचा आपला मुख्य विषय होता तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतून सचिन अहिर, आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत केलेलं पक्षांतर, आणि खास करून शिवसेनेनं त्यांना उपसभापतीपदाची दिलेली उमेदवारी. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे हे दोघंही आपल्यासोबत आहेत. त्या दोघांचंही आपल्याला या ABP माझाच्या 0वर कार्यक्रमात स्वागत करायचं आहे. माझा पहिला प्रश्न अर्थातच शीतलजींना आहे. शीतलजी, खऱ्या अर्थानं एक आनंद, एक समाधान, एक ठाकरेंच्या शिवसेनेतला किंवा एका प्रतिस्पर्धी पक्षातला आमदार आपल्या पक्षात आल्याचा तो असणारच तुमच्याकडे, पण त्या पलीकडे जाऊन राजकीय जाणकार आज चिंता व्यक्त करतायत, तो म्हणजे लोकशाहीचा पाया या अशा सततच्या फोडाफोडीनं ठिसूळ होतोय. त्यावर तुमचं मत काय, तुमचं प्रतिक्रिया काय? एक लक्षात घ्या की सचिन अहिरजी जे 3 वेळेला आमदार राहिलेले आहेत, त्याच्यानंतर ते विधान परिषदेचे सुद्धा आमदार आहेत, कामगार नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आणि असा एक ताकदवान जर नेता आमच्या पक्षासाठी येत असेल तर आम्हाला नक्कीच आनंद आहे. पण एक लक्षात घ्या की हे काही फोडाफोडी करणं, ऑपरेशन करणं, ह्या गोष्टी आम्हाला कराव्या लागलेल्या नाहीत, किंबहुना त्या होत नाहीयेत. परंतु माध्यमांमधून अशा गोष्टी का पुढे येतात माहिती नाहीये. जर एखाद्या पक्षाची एक बलवान नेता जर दुसऱ्या पक्षात येण्याची इच्छा दाखवत असेल, इच्छा दर्शवत असेल, तर त्यांना घ्यायला काय हरकत आहे. मी एवढंच विचारीन की तुम्ही हे ठाकरे पिता पुत्र जेव्हा लोकांचे प्रश्न असतात, लोकांना प्रॉब्लेम असतात, तेव्हा हे घरात बसतात, आणि जेव्हा स्वतःचे प्रॉब्लेम्स तयार होतात तेव्हा हे लोकांपर्यंत जातात. हे त्यांनी सुरू केलेलं आहे. जेव्हा तुम्ही बाहेर जातात, लोकांना भेटतायत, तेव्हा स्वतःच्या घरात काय चाललंय हे कधीतरी बघणार आहेत का? प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती हा विकाऊच असतो असं तुम्हाला का वाटतं?
आम्ही सतत म्हणतो की तुम्ही कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहेत का? तुमचे आमदार जात आहेत, तुमचे खासदार जात आहेत, तुमचे नगरसेवक सुद्धा आता जाण्याच्या तयारीत आहेत. हे सतत असं का होतं? प्रत्येक वेळेला पैसा हाच एक विषय असतो का? मग तुमचे जे लोक निवडून आलेले आहेत, लोकप्रतिनिधी, हे सगळे विकाऊ आहेत का असं तुमचं म्हणणं आहे? कारण शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, आज स्वतः सचिन अहिरजी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की शिंदे साहेबांचं कामाच्या पद्धत बघून, म्हणजे 24/7 ही व्यक्ती काम करते आहे. स्वतः कार्यकर्ता गटप्रमुखांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत बरोबर. असा या व्यक्तीचा प्रवास आहे. तर सर्वसामान्य शीतलजी, शिवसैनिकांना तुमचा नक्कीच मुद्दा लक्षात आला. तुमचा मुद्दा पुढे घेऊन मी अखिलजींकडे जातो. अखिलजी, शीतलजी म्हणतायत ते तुम्हाला पटतंय का? नसेल पटत तर तुमचं म्हणणं काय? आणि ज्या पद्धतीनं सचिन अहिर अगदी सहजपणे शिंदेंकडे गेले, त्यांच्या शिवसेनेत गेले, उपसभापती पदाची उमेदवारी त्यांनी अर्ज भरला, हे पाहता ऑपरेशन टायगर 3.0 हे ठाकरेंच्या शिवसेनेत होताना आम्हाला लवकर बघायला मिळणार का? कारण आता आमदारही फुटणार अशी चर्चा आहे. म्हणजे दोन प्रश्न आहेत माझे तुम्हाला. बरं, हे म्हणतात की काही आता म्हणाला की आम्ही फोडत नाहीये, लोक आमच्याकडे येत आहेत. तर असो, ते आता जनतेला पण माहिती आहे, मीडियाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे काय होतंय, कसं होतंय आणि कोणासाठी होतंय. आता सचिन अहिरजींचा तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ना अत्यंत सोपं आहे. तो असा आहे की ज्यांना वारंवार सत्तेत राहायची सवय आहे, त्यांना सत्तेच्या विरोधात लढा देण्याची मानसिकता नाहीये त्यांची आणि त्यांची इच्छा पण नाहीये. म्हणून ते अशा प्रकारे आमिषांना बळी पडून ते आता फक्त तिकडे काय विचारासाठी गेलेले नाहीये, तर त्यांना काय उपसभापती पद मिळतंय म्हणून ते तिथे गेलेले. आपण आपल्या ओपनिंग स्टेटमेंटमध्येच हे सांगितलं की 2027 का 28ला त्यांची टर्म संपते आणि त्याची राजकीय सोय त्यांनी करून घेतलेली आहे. तर ते अगदी योग्य आहे, राजकीय सोय करून घेतली आहे स्वतःची. परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वारंवार या शिंदे गटाकडनं हे यांचं वायफळ वडबड सुरू असतं की ठाकरे पिता पुत्र घराबाहेर पडत नाही. आपल्याला एक गोष्ट नम्रपणे लक्षात आणून देतो की 2024ला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या या टेस्ट ट्यूब बेबी शहासेनेनी वल्गना केली होती की 48 पैकी 47 खासदार हे कोणाचे निवडून येणार म्हणे तर आमचेच निवडून येणार आणि दुसरे कोण विरोधी पक्ष तिथे राहणार नाही. तेव्हा एकमेव सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मैदानात पाय रोवून उभे राहिले आणि आपल्याला माहितीये त्याचा परिणाम काय झालं. त्यांचे आकडे कुठपर्यंत खाली पडले, 15च्या वर जाऊ शकले नाही. आम्ही घराबाहेर पडत नाही आणि खरोखर कधीतरी पाठीमागे जाऊन लोकांना करा की तुमचा आपल्यामध्ये मुद्दा काय कमी आहे. अखिलजी, तुमचा मुद्दा. शीतलजी, एक मिनिट, मला त्यांना प्रश्न विचारू दे. कारण त्यांना काय करायचंय, त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाला अखिलजी, म्हणून त्यांना मेजॉरिटीसाठी तुमचा मुद्दा खासदार आणि आमदार फोडायचे तुमचा मुद्दा अतिशय आणि याचा पोटतिड. कोलॅटरल डॅमेज आम्हाला मला होतोय. तुम्हाला प्रश्न विचारू दे. तुमचा मुद्दा तुम्ही अतिशय पोटतिडकीने मांडताय. आमची अँकर लिंक तुम्ही व्यवस्थित ऐकली, पण त्याच अँकर लिंकमध्ये आम्ही हेही म्हटलं होतं की सुनील शिंदे हे 2014 साली त्याच सचिन अहिरांना पाडून अतिशय 23,000च्या मताधिक्यानं निवडून आले होते. मग शिवसेनेला, त्या काळातल्या एकसंध शिवसेनेला आदित्य ठाकरेंना वरळीत उभं करण्यासाठी, तो मतदारसंघ सेफ करून घेण्यासाठी सचिन अहिरांची गरज पडली असं म्हटलं तर तेही चुकीचं पडणार नाही. कारण त्यानंतर आदित्य ठाकरे 77,000 मतांनी निवडून आले आणि आता ते तुम्ही त्या म्हणताय त्यानुसार ते राजकीय सत्तेत राहायला तिकडे गेले. 77,000 कुठे आणि 9,000 कुठे? नाही, मी आधीचं म्हणतोय, 2019चं म्हणतोय. शीतलजी, एक मिनिट थांबा. देऊ मी उत्तर? हो, द्या ना, अखिलजी द्या. बर 77,000 पहिल्यांदा जेव्हा मिळाले होते तेव्हा देखील सचिन अहिर बरोबर होते हा, मी तेच आणि म्हणतोय. दुसऱ्यांदा जेव्हा 9,000 आता मिळाले आणि आदित्य ठाकरे साहेब निवडून आले ना, तेव्हा देखील सचिन अहिर बरोबर होते. म्हणून हा विषय की सचिन अहिर बरोबर होते म्हणून निवडून आले आणि ते बरोबर नसतील तर निवडून नाही येणार, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सचिन अहिर यांनी एक पॉलिटिकल मायग्रेंट सारखं स्वतःचं मायग्रेशन केलेलं आहे. ते याआधी राष्ट्रवादी पक्षात होते, तिथे त्यांनी राज्यमंत्री पद भूषवलेलं आहे, 3 वेळा आमदार होते. पण जेव्हा त्यांना जाणवलं की तिकडे त्यांना राजकीय भवितव्य दिसत नव्हतं, तेव्हा त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि शिवसेनेत कार्यरत झाले. आज त्यांना दिसतंय की शिवसेना अडचणीच्या काळात आहे आणि काही रफ वेदर्स मध्ये शिवसेना आहे, तर त्यांना असं वाटलं सोयीचं की शिंदे गटात जाऊन त्यांना उपसभापती पद मिळवता येणार, तर त्यांनी त्यांच्या राजकीय अशा आकांक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचं त्यांच्याबरोबर शिवसेनेत अन्याय झालेला नाहीये. किंवा जसं त्यांनीच कुठेतरी आता प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्यांना उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब वारंवार भेटत होते,
मग ते का गेले? आणि आपण जेव्हा ही चर्चा घडवतो तेव्हा याचं मूळ ते ऑपरेशन 1, 2, 3 वर जेव्हा आपण जातो, आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं हे देखील गरजेचं आहे की जे खासदार पण जे गेलेले आहेत ते कोणीच म्हणत नाहीये उद्धव ठाकरे साहेबांवर किंवा आदित्य ठाकरे साहेबांवर आरोप करत नाहीये. ते त्यांच्याच बाजूला, शिंदे गटाच्या नेत्यांच्या बाजूला बसून हे सांगतायत की आम्हाला निधी मिळत नव्हतं, आमची कामं होत नव्हती, आम्हाला निधी 0% मिळत होतं. पूर्वीच्या काळात विरोधकांना 40% मिळायचं आणि सत्ताधाऱ्यांना 60% मिळायचं. तर आत्मपरीक्षण खरं तर या सत्ताधाऱ्यांनी जे ब्लॅकमेलिंग जे करत बसले आहेत ना त्यांनी करणं गरजेचं हाच आहे. प्रश्न आम्ही शीतलजींना पहिलाच विचारला होता. लोकशाहीचा पाया ठिसूळ होतोय असं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. पण शीतलजी, माझा तुम्हाला आता दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की हे ऑपरेशन टायगर नाही तर हे ऑपरेशन देवेंद्र आहे आणि यामागे कूटनीती आहे आणि ते एकाच तराजूत शिंदे आणि अमित शाह यांना मोजतायत. मला कमाल वाटते पिता पुत्रांची. आज त्यांच्या पक्षाची परिस्थिती काय होती ह्याच्याकडे लक्ष न देता फडणवीस काय करतायत, त्यांचं कुठलं ऑपरेशन चाललंय, शिंदे साहेबांचं काय, त्यांच्या मुलाचं काय, हे कशासाठी चाललेलं आहे. आज खरं तर पक्षाची जी परिस्थिती आहे ती कधी कधी बघून आम्हाला सुद्धा वाटतं की कधीतरी तुम्ही लक्ष देणार आहात की नाही पक्षाकडे, कधीतरी म्हणणार आहात की नाही की आमचं काहीतरी चुकतंय, आम्हाला काहीतरी रिपेअर करायला पाहिजे, आम्हाला काहीतरी आमच्या कार्यकर्त्या. आता बघा, जेव्हा खासदार येणार होते तेव्हा त्यांना कळलं होतं, त्यांना कुणकुण लागली होती, परंतु त्यांनी काय केलं, इनफॅक्ट आम्हाला असं ऐकू आलं की त्यांनी खासदारांना सांगितलं ज्यांना जायचं त्यांनी जावं, आम्हाला काही कुणाची गरज नाही. आताही त्यांनी तसं सांगितलं सचिन अहिर गेले तरी काही फरक पडत नाही. जर सचिन अहिर एवढेच टाकाऊ होते तर राष्ट्रवादीतून तुम्ही घेतलं, त्यांना आयात केलं, तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की हा माणूस फक्त सत्तेसाठी येतोय. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा व्यक्ती येतात तेव्हा ते तुमच्या विचारांसाठी येतात आणि जेव्हा तुमच्यातून जातात तेव्हा ते पैशासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जातात. हा दुटप्पीपणा आहे आणि हा दुटप्पीपणा कुठेतरी थांबवला पाहिजे. आम्ही जे काही केलं शीतलजी म्हणतात हा दुटप्पीपणा आहे. अखिलजी, त्यांचं उत्तर तुम्हाला पटतंय का? आणि ऑपरेशन देवेंद्र आहे या मुद्द्यावर तुम्ही ठाम आहात? 100% आम्ही या गोष्टीवरती ठाम आहोत की हे जे काय ऑपरेशन आहे ना, हे ऑपरेशन त्यांचंच अंतर्गत एकमेकांबरोबर चालू आहे. आणि ह्यांचे जे काय ते अर्धवट डॉक्टर आहेत ते वारंवार हे म्हणतात, आव आणतात अशा प्रकारे की आम्ही म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुठेतरी आमदारांना, खासदारांना स्वतःबरोबर ठेवण्यासाठी अकार्यक्षम राहिले. जर त्यांचं अकार्यक्षम राहणं हे सत्तेच्या बद्दल असेल तर 100%, कारण ज्या लोकांना सत्तेचीच लालसा आहे, ज्यांना सत्तेचीच पदं पाहिजे, आता आमच्याकडे सत्ता नाहीये, आम्ही त्यांना सत्तेची पदं देऊ शकत नाही. त्यांना सत्तेतले काय ते फायदे हवेत ते सगळे आम्हाला देता येणार नाही. जे एकनिष्ठ आहे, ज्यांच्यामध्ये लढाई करायची क्षमता आहे, जे विरोधात राहून सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकतात, त्यांच्याबरोबर राहून आम्ही लढा देतोय. 2024ला दिला लढा, तो खासदारकीच्या निवडणुकीत तुम्हाला दिसलं. तुमच्याच 3 उमेदवारांना पराभूत करून हे 6 पैकी 3 खासदार निवडून आलेले, तेव्हा निवडून आलेले. पण तुम्ही चोरले, पण तुम्ही चोरले. महाराष्ट्राच्या राजकारणात एक संघर्ष सुरू आहे, लढा सुरू आहे, हे आपल्याला मान्य करायला हवं. पण अखिलजी, मी विनंती करतो दोघांनाही कृपया प्रश्नाची उत्तरं द्या. दोघं एकमेकात भांडण करू नका, वाद करू नका. एकमेकांबद्दल फक्त आमच्याकडे बोटं दाखवणं याला काही अर्थ नाहीये, याला काही अर्थ नाही. स्वतःकडे अखिलजी, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू दे. अखिलजी, आता काही मला कमी करा आणि दुसऱ्याला दोष देणं कमी करा. तुम्ही सत्तेत म्हणून दुसऱ्याला दोष देणं दोघांनाही विनंती, आपण दोघांनाही विनंती करतोय. मला अखिलजींना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मला वाटतं ह्या शीतलजी, अखिलजी, दोघांनाही विनंती, कृपया माझा पुढचा प्रश्न आहे, कृपया माझा पुढचा प्रश्न ऐका. अखिलजी, सातत्यानं हे ऑपरेशन देवेंद्र असा निर्देश करून सुनील शिंदेसारखे जे आज निष्ठावान आहेत आणि ते सातत्यानं सांगतायत, किंबहुना आज सकाळपासून त्यांनी सांगितलंय की सचिन अहिरांसारख्या आमदारांबाबत पक्षश्रेष्ठींनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या मुद्द्यावर तुम्ही काय म्हणाल? सगळीकडे सत्तेची ताकद वापरून ताबा घेणारे आता हे शिंदे गटाचे शाह घेण्याचे प्रवक्त्यांनी एबीपी वर पण ताबा घेतलाय का? अँकर बोलत असताना मधी तुम्ही कशाला फाटला भोंग्यासारखे बोलत आहात? कृपया करून मला असं वाटतं आपण दोघांनी एकमेकात भांडण्यापेक्षा नीट उत्तर ऐकू दे. महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय.
महाराष्ट्र दोघांनाही ऐकतोय, त्यामुळे मला असं वाटतं पहिल्यांदा अखिलजींनी उत्तर द्यावं आणि मग मी शीतलजींना संधी देतो. अखिलजी उत्तर द्या. आज आमच्या आमदार साहेबांनी, सुनील शिंदे साहेबांनी जे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की आत्मपरीक्षण केलं पाहिजे, तर आत्मपरीक्षण हे प्रत्येक पक्षाने हे केलंच पाहिजे. आणि आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही राजकीय पक्षाचे सगळे पुढारी हे आत्मपरीक्षण करतच असतो. आपल्याला जे काय आपल्या चुका असतील नसतील, चांगलं असेल वाईट असेल, त्याचं आत्मपरीक्षण चिंतन करून हेच राजकारणात आपण पुढे जात असतो. म्हणून आत्मपरीक्षण करणं हे सांगणं हे काय चुकीचं नाहीये. तर आत्मपरीक्षण आम्ही करतच असतो. परंतु त्या उलट मला फक्त एकच मी तुमचं मुद्द्याकडे लक्ष वेधतो. बोला. आपण आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही सगळे, की हा जो काय आघात आहे हा शिवसेनेवर नाहीये, हा आपल्या फंडामेंटल व्हॅल्यूजवर आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजवर आघात आहे. आणि आम्ही हाच पहिला आपण- प्रश्न विचारला होता. अखिलजी, तुमचा मुद्दा घेऊन मी शीतलजींकडे जातो. शीतलजी, पुन्हा मी तुमचा पहिला प्रश्नाकडे वळवतो. अखिलजींनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केलाय. हा फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कांवरती हा घाव घातला जातोय. यावर आपलं उत्तर आणि मग त्यानंतर आपली चर्चा थांबेल. कसं आहे ना, की आम्ही जे काही केले ते कायद्याच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीत राहून केले. आम्ही कुठलीही बेकायदेशीर गोष्ट केलेली नाही. सचिन अहिर सारखी व्यक्ती जेव्हा राष्ट्रवादीतून तुम्ही घेतलीत, तेव्हा तुमच्यासाठी तो नाही, फार तुम्ही महत्त्वाची घेतलीच नाही गोष्ट तेव्हा होती. तुम्हीही तिकडेच होता. त्यावेळेला आणि नंतर जेव्हा ते आमच्याकडे आले तेव्हा ते स्वार्थी झाले. त्यांनी सांगितलेलं आहे की मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहोत, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत आहे, हे त्यांनी परत एकदा आज सांगितलं. आणि हेही सांगितलं की शिंदे साहेबांची कामाची पद्धत मला आवडली. म्हणजेच आधी जे काही काम करत होते पिता पुत्र, त्यांची पद्धत त्यांना आवडलेली नव्हती, हे बरं, त्यांनी हा आज मुद्दा तुमचा स्पष्टपणे येऊन गेलाय. सांगितलेलं आहे. शेवटचं परत उत्तर एकदा मी अखिल- सांगते, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून बरं, केलेलं आहे, अखिलजी ते तुमचं कायद्याच्या उत्तर चौकटीत अगदी केलेलं आहे. थोडक्यात. अखिलजी, अगदी थोडक्यात. आपण इतके वर्ष सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाचे दाखले हे देशाला देत आलो, परंतु 2022 नंतर आपण युपी बिहारला पण लाजू अशा प्रकारचं राजकारण हे महाराष्ट्रात 2022 पासून सुरू झालं. आणि ते कोणी केलं, कसं केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून जास्ती त्याच्याबद्दल मी डिटेलिंग मध्ये जात नाही. धन्यवाद. आपण दोघंही या चर्चेमध्ये आणि आजच्या या विषयासाठी आपण दोघांनी, म्हणजे शीतल म्हात्रे आणि अखिल चित्रे, या दोघांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल दोघांचे आभार. धन्यवाद. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे ती एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमध्ये आपण जो पहिला प्रश्न विचारला होता त्यावर प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची. काय आहे तर खासदारानंतर आमदार सचिन अहिरांचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र, ठाकरेंचे इतर आमदारही फुटतील असं वाटतं का? 92,000 प्रेक्षकांनी यावर आपलं मत नोंदवलंय. होय असं म्हणतायत 71% प्रेक्षक आणि नाही म्हणतायत फक्त 29% प्रेक्षक. मंडळी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करताना समाजात सर्वांना समान न्याय, समान हक्क मिळावेत याचा पूर्ण विचार केला होता. आणि त्यातूनच या देशातील सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गासाठी आरक्षणाचा लाभ मिळतोय. पण या आरक्षणाच्या रचनेत काही प्रमाणात एक मेख आहे आणि ती सुप्रीम कोर्टाच्या ध्यानात आली. त्यासाठीच त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची सूचना सर्व राज्यांना दिली. पण ही सूचना राज्यात आंदोलनाचं आणि विधानसभेत गोंधळाचं कारण ठरली. 0 ओव्हरच्या आजच्या या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आरक्षण हा विषय नेहमीच वादाचा ठरतो. मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे आणि आंदोलनं आपण आजवर पाहिली. आजही मुंबईत आणि अन्य काही ठिकाणी आरक्षणाच्याच मुद्द्यावर झालेल्या आंदोलनाचं कारण हे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचे. हे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, त्याचा फायदा कोणाला होणार, कोणाला तोटा होणार, त्यात नेमका वाद काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि या मुद्द्यावर एकीकडे मुंबईत मोठं आंदोलन झालं असताना विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर देऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. पण यातली गंमत अशी की हे उपवर्गीकरण लागू होऊ नये यासाठी आंदोलन तर झालंच, पण आरक्षणाच्या कक्षेत असताना देखील लाभापासून वंचित असलेलेही रस्त्यावर उतरले. अनुसूचित जातींमधील उपजाती मोठ्या प्रमाणावर लाभापासून वंचित असल्यानं त्यांनी वर्गीकरण लागू करण्यासाठी आंदोलन केलं. यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाप्रमाणे हा विषयही राज्याचं राजकारण ढवळून काढण्याची शक्यता आहे. आणि त्याच मुद्द्यावर पाहूयात आपला आजचा दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आपला आजचा दुसरा प्रश्न, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू केलं तर त्या उपजातींना फायदा होईल की तोटा? फायदा आणि तोटा असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत.
मंडळी, तुम्हाला कल्पना आहे की राज्यात सर्व प्रकारचं मिळून 51% आरक्षण आहे आणि त्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणाची कमाल टक्केवारी ही 13 इतकी आहे. पण यामध्ये 58 उपजातींचा समावेश, त्याचा सर्वाधिक लाभ एकाच समाजाला मिळत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळेच अनुसूचित जातींची उपवर्गवारी करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाने 2024 साली राज्य सरकारांना दिले होते. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळासमोर यासंबंधी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समितीचा अहवाल आला. त्यात या विषयाविषयी हरकती आणि सूचना मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. उपवर्गीकरणाचा नेमका विषय काय आहे हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा 1 ऑगस्ट 2024चा हा निर्वाळा आहे. राज्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. मूळ आरक्षणाचा कोटा म्हणजे महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी 13% आहे. हा कमी अधिक करण्याचा अधिकार मात्र नाही. अनुसूचित जातीत 58 उपजातींचा समावेश आहे. या 58 उपजातींचं 13%तच म्हणजे अ, ब, क, ड असं वर्गीकरण शक्य आहे. अनुसूचित जातीत महार म्हणजे 62.2%, मातंग 19.2% आणि चांभार 10.9% यांचं प्राबल्य आहे. अनुसूचित जातीतील आरक्षणाचा महार जातीला सर्वाधिक लाभ असा एक युक्तिवाद करण्यात येतो. मातंग, चांभार, ढोर, रामोशी आदी 50हून अधिक जाती या शिक्षण आणि नोकरीत मागे असल्याचाही दावा करण्यात येतो. सर्वांना समान लाभ देण्यासाठी यात उपवर्गीकरण करण्याची सूचना पुढे आली आहे. म्हणजे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय हे आपण पाहिलं. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल आज याविषयी झालं काय? उपवर्गीकरण करू नये या मागणीसाठी अनुसूचित जातीतील 25 आमदार आणि 2 खासदारांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज आंदोलन झालं. तुम्हाला माहिती की सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनात राज्य सरकारच्या कानी आपला आवाज पोहोचवण्यासाठी मुंबईत मोठं आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ॲडव्होकेट जोगेंद्र कवाडे हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि त्यात लोकप्रतिनिधी असे सहभागी झाले होते आणि या आंदोलनासाठी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या नावानं विशेष समितीसुद्धा स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिष्टमंडळानं दिवसभर भर पावसात आंदोलन करून दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चेचं आश्वासन त्यांना देण्यात आलं. पण तसा ठोस तोडगा बैठकीत निघाला नाही. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी सायंकाळी आपलं आंदोलन मागे घेतलं. याविषयी आनंदराज आंबेडकर यांनी नेमकं काय सांगितलं आपण ते पहिल्यांदा पाहूया. 59 जातींमध्ये सर्वांना असं वाटतंय की आपण एकत्र आहोत म्हणून या देशामध्ये अत्यंत सन्मानाने जगत आहोत. आपल्यामध्ये जर डिव्हिजन झालं, आपल्यामध्ये तुकडे पाडले तर उद्या आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती वाढ होईल, आमचं आरक्षण संपवलं जाईल आणि त्यामुळं समाज, सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवक हे सर्व एकत्र झालेले आहेत. ज्या न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीने कुठच्याही 59 जातीच्या म्हणजे हे सर्व स्टेक होल्डर झाले त्यापैकी एकालाही बोलवलं नाही आणि तो अहवाल तयार केलेला आहे. आणि त्यामुळे हा अहवाल आणि वरती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याने अजून अहवाल पब्लिकपर्यंत न ओपन करता त्यांनी हरकती मागवल्यात. म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकतासुद्धा नाही, याच्यामध्ये एकदम संभ्रम अवस्था ठेवलेली आहे. काय त्या अहवालात आहे अजून कोणाला माहीत नाही. आपण ऐकलं आंदोलनाचे प्रमुख नेते आनंदराज आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलं. पण अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी भर पावसात आंदोलन सुरू असताना विरोधी पक्षांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर आंदोलनात 5 लाख लोक जमल्याचा दावा केला. पण हे आंदोलन गैरसमजुतीतून होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. वास्तवात याविषयी विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणला होता, तो विधानसभा अध्यक्षांनी सपशेल फेटाळला. त्यानंतरही याविषयी विरोधकांना बोलायचं होतं, पण नंतर लक्षवेधी सुरू झाल्या आणि आपल्याला बोलू देण्यात आलं नाही असा दावा करत विरोधकांनी सभात्याग केला.
एकूणच अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा विषय आज विधिमंडळाबाहेर आणि विधिमंडळात दोन्हीकडे चांगलाच गाजला. साधारणतः 5 लाख लोक या वर्गीकरणाला उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आले. अध्यक्ष महोदय, अनुसूचित जमातीचे 58 जाती आहेत. बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उपेक्षित, शोषित, दलित, पीडित माणसाला 100% आरक्षण देण्याची तरतूद केली. अध्यक्ष महोदय, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे. आणि यामध्ये कधीच त्या समाजात मोडणाऱ्या, त्या कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या 58 जातीचा समावेश त्यामध्ये आहे. बदल समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही, तरी पण सरकार हे उपवर्गीकरणाचं बिल आणून या 2 समाजामध्ये, या दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करते का, हा खरा प्रश्न निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, आत्ता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही. मला असं वाटतं की गृहीतिकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत. सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही आहे. आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल. आपण ऐकलं वडेट्टीवार आणि फडणवीस या दोघांनीही काय म्हटलं, पण विरोधकांच्या दाव्यानुसार या उपवर्गीकरणाविरोधात लाखोंचा मोर्चा निघाला. अनुसूचित जातीच्या अनेक संघटना या विरोधात आहेत असंही सांगितलं जात आहे. पण त्याच वेळी हे उपवर्गीकरण तातडीने लागू करा या मागणीसाठी राज्यातही मोर्चे निघाले. प्रामुख्यानं मातंग समाजाची ही मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी नागपुरातील यशवंत स्टेडियम ते संविधान चौकात दरम्यान मोर्चा काढला. मातंग समाजासह चर्मकार, खाटीक, वाल्मिकी समाजाचे बांधवही त्यात सहभागी झाले होते. हे उपवर्गीकरण लागू करण्याची मुख्य मागणी मातंग समाजाची आहे. त्याचं कारण आपण याआधी ग्राफिक्समध्ये बघितल्याप्रमाणेच आहे. ते असं की अनुसूचित जातींच्या एकूण 58 जातींमध्ये सर्वात कमी लोकसंख्या याच समाजाची आहे. त्यामुळे 13% लाभ या समाजाला सर्वात कमी मिळतोय आणि या त्यांच्या मागणीवर आनंदराज आंबेडकरांनी टीका केली. म्हणजे मातंग समाज सर्वात जास्त आज ख्रिश्चन धर्माकडे वळलेला आहे. आपण मिरज, सांगली या पट्ट्यात पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात गेलात तर तुम्हाला असं दिसून येईल की मातंग समाजाने मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून ख्रिश्चन झालेलं आहे. त्यांचे वेगळे चर्चेस आहेत, त्यांचे वेगळे फादर्स आहेत आणि ते प्रोटेस्टंट पंथ फॉलो करतात ख्रिश्चनांचा. त्यामुळं एकंदरीत हा समाज आता जरी तो 1.5% लोकसंख्येने असला तरी ओरिजिनली जो हिंदू धर्मामध्ये मातंग आहे तो माझ्या मते 1% खाली आहे. आणि ह्या 1% खाली असणाऱ्या समाजाला खुश करण्यासाठी सरकार संपूर्ण 58 जाती म्हणजे जवळजवळ 12.5-13% लोकांचा रोष ओढून घेतं आहे. हे सरकारला मागात पडल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, या आंदोलनातील नेते मंडळी कशी आहेत तीही आपण पाहूया. महायुतीचा भाग असलेले आमदार राजकुमार बडोले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे उपवर्गीकरणाविरोधात म्हणजेच सरकारविरोधात आंदोलनात होते. तर आता सध्या विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार सुधाकर भालेराव हे उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी करत आहेत. बऱ्यापैकी राज्यांनी ते स्वीकारलेलं आहे, त्या ठिकाणी लागूही केलेलं आहे. आता महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी उपवर्गीकरण लागू करण्यासाठी माजी न्यायाधीश बदर समितीची एक समिती नेमलेली आहे आणि त्या अहवालानुसार आता पुढची प्रक्रिया सुरू आहे. परंतु या ठिकाणी आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमचेच समदुःखी समाज बांधव एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत. खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. ब्रेकवर जाण्याआधी दुसऱ्या सत्रात आम्ही आपल्याला या झिरोवर मधली खासियत असलेला प्रश्न विचारला होता. पहिल्या सत्रात होता पहिला प्रश्न, दुसऱ्या सत्रात होता दुसरा प्रश्न आणि त्या दुसऱ्या सत्रामधल्या दुसऱ्या प्रश्नावर आपण जो कौल दिला तो पाहण्यासाठी आपण आलो पोल सेंटरला. नेमका प्रश्न काय होता? अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू केलं तर त्या उपजातींना फायदा होईल की तोटा? 38,000 प्रेक्षकांनी यावर कौल दिलाय. फायदा होईल असं म्हणतायत 58% प्रेक्षक, पण 42% प्रेक्षक म्हणतायत तोटा होईल. आणि 0 ओव्हरच्या दुसऱ्या प्रश्नावर आपण दिलेला कौल पाहिल्यानंतर आता या 0 ओव्हरमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी.